पुढचा पॉइंट आहे आपला क्वांटिफायर. आपण काय काय शिकलो रे? सेंटेन्सला स्टेटमेंट कधी बनायचं? हो, सेंटेन्सला स्टेटमेंट कधी बनायचं? त्या स्टेटमेंटची ट्रू व्हॅल्यू बघितली, पुन्हा बघितलं एकापेक्षा जास्त स्टेटमेंट जोडले असते, दोन स्टेटमेंट जोडले तर कंपाऊंड स्टेटमेंट, कंजंक्शन, डिस्टिंक्शन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन, निगेशन. बरोबर आहे. पुन्हा त्यांची ट्रूथ व्हॅल्यू कशी काढणार? ट्रूथ टेबलला. बरोबर आहे. त्याच्यात आपण पाहिलं स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट पॅटर्न पाहिला स्टेटमेंट पॅटर्न पाहिलं की त्याच्यानंतर स्टेटमेंट पॅटर्नचं लॉजिकल इक्विव्हॅलन्स. तर ते लॉजिकल इक्विव्हॅलंट कधी म्हणू शकतो आपण? श्रवण, दोन स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकल इक्विव्हॅलंट कधी म्हणतो? जेव्हा त्यांच्या लास्ट कॉलममध्ये सेम असतात. तर ते मग स्टेटमेंट पॅटर्न मी इतकं शिकवत नव्हतो, काही नव्हतं बरं का, उगत हलवायचे, उगं पुढे आले ना चालू, इकडून तिकडं तिकडून इकडं. लक्षात ठेवा, फॅन बंद कर. ठीक आहे. मग मला एक सांगा, आता आपलं पुढचं जे टार्गेट आहे आजचं, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत क्वांटिफायर्स. क्वांटिफायर्स नंबर 1. तसंच आपण ते जे स्टेटमेंट पॅटर्न आहे त्यांना टॉटोलॉजी कधी म्हणायचं, कॉन्ट्रडिक्शन कधी म्हणायचं, कंटिन्युअन्सी कधी म्हणायचं, ते पण काय. आता आपण क्वांटिफायर्स बघणार आहोत. क्वांटिफायर्स काय आहे? त्याच्यानंतर निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट कसं काढतात ते आपण पाहणार आहे. ठीक आहे. कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन, दोन गोष्टी आपल्याला शिकायच्या. सगळ्यात पहिल्यांदा क्वांटिफायर्स. किती प्रकारचे क्वांटिफायर्स आपल्याजवळ आहेत? QUANTIFIERS क्वांटिफायर्स. दोन पद्धतीचे क्वांटिफायर्स आपल्याकडे. एक आहे ज्याला आपण म्हणतो युनिव्हर्सल क्वांटिफायर, आणि दुसरं आहे त्याला म्हणतो आपण एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. युनिव्हर्सल क्वांटिफायर डिनोट केलं जातं उलट्या येईना, तर ते, आणि एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर डिनोट केलं जातं उलट्या येईना. ठीक आहे. काय तू 2 वाजता सांगितलं नव्हतं काय? एक एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर कशा डिनोट केला जातो? उलटई. बघा कशी एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर कशा डिनोट केलं जातं? उलटई. आणि युनिव्हर्सल क्वांटिफायर अर्थ काय याचा? ओपन सेंटेन्स आपण बघितलं. ओपन सेंटेन्सला जर क्वांटिफायर चिटकवलं तर त्याचं कन्व्हर्जन स्टेटमेंट मध्ये होतं. ओपन सेंटेन्सला क्वांटिफायर चिटकवलं तर त्याचं कन्व्हर्जन कशात होतं? स्टेटमेंट मध्ये होतं. कसं? लक्षात घ्या. समजा माझ्याकडे x + 3 = 5 दिलेले, बरोबर आहे. आता मी असं म्हणतो की याच्या पुढं फॉर ऑल, याला काय वाटतं? युनिव्हर्सल क्वांटिफायरचा अर्थ काय असतो? फॉर ऑल किंवा फॉर एव्हरी. आणि एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर ज्याला डिनोट करतात याचा अर्थ काय असतो? फॉर सम. कसं? फॉर ऑल x बिलॉंगिंग टू नॅचरल नंबर. काही बी घ्या, एखादा सेट घ्या तुम्ही, काही फरक नाही पडत. 1 2 3 4 5 बस. काहीतरी घेतलं तुम्ही
की बाबा फॉर ऑल एक्स बिलॉंगिंग टू दिस सेट, तर बस आता चालू झालं घ्या प्रसादाचा असंच घ्या लाभ घ्या असंच वाटेल चालू झालं हां फॉर ऑल ए हा नालायक फॉर ऑल एक्स बिलॉंगिंग टू दिस. मला हे सांगा की x + 3 = 5 जे दिलेले तर त्यांचं म्हणणे फॉर ऑल एक्स बिलॉंगिंग टू दिस सेट, सगळ्या या सेट मधील सगळ्या नंबरची व्हॅल्यू ॲज अ एक्स घेतली तर त्यासाठी हे सत्य होते का रे? होते सत्य नाही होतं, स्टेटमेंट होईल. हे ज्यावेळेस नव्हतं तेव्हा हे ओपन होतं, पण आता काय म्हणता तुम्ही x + 3 = 5 फॉर ऑल एक्स बिलॉंगिंग टू दिस. मग आता सगळे एक्स साठी तो होत नाही, हे विधान चुकीचं है, बट ये स्टेटमेंट तो बन गया ना. तो आपने ओपन सेंटेंस, आपने बेटा ओपन सेंटेंस का इस्तेमाल करके इसको स्टेटमेंट बना दिया, सॉरी ओपन सेंटेंस को आपने स्टेटमेंट बना दिया बाय यूजिंग यूनिवर्सल क्वांटिफायर और क्वांटिफायर कोई भी. तो ऐसे सेंटेंस को, ऐसे स्टेटमेंट को बोला जाता है क्वांटिफाइड स्टेटमेंट. क्या बोला जाता है? क्वांटिफाइड स्टेटमेंट. तो अब इसके आगे आपको क्वेश्चन पूछा जा सकता है, आपको क्वांटिफाइड स्टेटमेंट दिया हुआ रहेगा, मतलब हाँ बेटा अभी बातें खत्म कर दो, कुछ नहीं, आपको क्वांटिफाइड स्टेटमेंट दिया हुआ रहेगा और आपको बताना है उसका ट्रुथ वैल्यू. तो क्वांटिफाइड स्टेटमेंट में ट्रुथ वैल्यू बताने के लिए क्या करना पड़ेगा? जो क्वांटिफायर उसका मतलब पता होना चाहिए कि ए का उल्टा वर्जन दिया हुआ है तो फॉर ऑल मतलब सभी वैल्यूज के लिए सत्य है ऐसा बोला जा रहा है, तो है कि नहीं सत्य वो देखना है. एक के लिए भी फालतू बन गया तो बात खत्म होगी, एक के लिए भी असत्य है तो बात खत्म होगी. अब ये कह रहे हैं कि फॉर ऑल एक्स बिलोंग्स टू दिस, मतलब एक्स अगर इनमें से कोई भी नंबर लेता है, एक्स कोई भी वैल्यू लेता है तो सभी वैल्यूज के लिए ये सत्य है ऐसा बोला जा रहा है. अब है कि नहीं? नहीं. तो फॉल्स है. लेकिन अगर मान लो कि आपको इसको सत्य बनाना है तो आप दूसरा वाला क्वांटिफायर इस्तेमाल कर लो. क्यों? अरे भाई नव्हता तो 2 लेक्चरला. अब ये जो एग्जिस्टेंशियल क्वांटिफायर है, बड़े ध्यान दो बड़े, ऐसा मत करो पता ध्यान नहीं आपका. हाँ आप कुछ बोलो ही मत, सब खो चुके हो आप बोलने वाले की बात है ना. धोरणात नाही तू सध्या उसका मोबाईल किडा झालेला आहे तू. आता वेळ द्या असं करणे बाकी मोबाईल सत्य बनाना. सत्य बनाने के लिए इसका इस्तेमाल करेंगे. इसका इस्तेमाल करके कैसे लिखा जाता है सेंटेंस को? तो देयर एग्जिस्ट सम एक्स, इसको क्या बोलते हैं? देयर एग्जिस्ट सम एक्स, देयर एग्जिस्ट सम, फॉर सम किंवा देयर एग्जिस्ट सम, देयर एग्जिस्ट सम. मातुळे मान कर तू मागे जाऊन सगळ्यांना सर एक लास्ट त्याच्यानंतर प्रत्येक बोलण्याला 10,000 रुपये बोलतो सर. मी पहिले चांगले आता इथून चालू. देयर एक्झिस्ट सम एक्स, हेच घेतोय, हा सेट घेतोय फक्त फॉर ऑलच्या याची देयर एक्झिस्ट हे क्वांटिफायर वापरतो. देयर एक्झिस्ट सम एक्स बिलॉंगिंग टू 1 2 3 4 5 such that x + 3 = 5. आता या दोघांमध्ये बघा किती मूलभूत फरक झाला. ते काय म्हणतायत? देयर एक्झिस्ट सम एक्स, ह्या सेट मध्ये सम एक्स म्हणजे 1 असू शकतो, 2 असू शकतो, 3 असू शकतो, किती असू शकतो. ठीक आहे. नाही तसं नाही, ते तुम्ही आता लई दिवसात जवळ बसलेले कसं तरी होऊ लागले. अरे बस हो तिथं मी असा दिसणार आहे, एवढा मोठा माणूस आहे मी. तिथं बस, तिथं इकडे घुसून नको तू, ते शेवटचे तिथं हा काय म्हणताय? देयर एक्झिस्ट सम एक्स, देयर एक्झिस्ट सम एक्स बिलॉंगिंग टू दिस सेट सच दॅट x + 3 =
आता हे तर सत्य स्टेटमेंट होईल ना. देअर एक्झिस्ट सम. सम म्हणजे काय? ह्याच्यामध्ये काही नंबर्स असे आहेत, काही एक्स असे आहेत की जे ह्याला सॅटिस्फाय करतील. याला तुम्ही फॉल्स म्हणू शकतात का? नाही. कारण याच्यामध्ये सम म्हणजे एकही असू शकतं, दोनही असू शकतं, तीनही असू शकतं, किती असू शकतं. म्हणून देअर एक्झिस्ट क्वांटिफायरचा वापर करून हे स्टेटमेंट लिहिलं तर हे स्टेटमेंट काय झालं? ट्रू स्टेटमेंट झालं. लक्षात आलं का? मग देअर एक्झिस्ट सम हे जे क्वांटिफायर आहे याला एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर का म्हणतात? कारण तो एक्झिस्टन्स सांगतो त्या वाक्याचं स्टँड होण्याचं, त्या स्टेटमेंटचं स्टँड होण्याच्या एक्झिस्टन्स बद्दल बोलतो. काही नंबरसाठी, काही व्हॅल्यूसाठी, एका व्हॅल्यूसाठी, कमीत कमी एका व्हॅल्यूसाठीच्या एक्झिस्टन्स बद्दल बोलत असतो की दिलेलं स्टेटमेंट ट्रू आहे. आणि युनिव्हर्सल मध्ये काय असतं? सगळ्यांसाठी बोलत असतो. कळतंय का? लक्षात येते? ओपन सेंटेन्सेस जे आहेत त्यांना जर स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे क्वांटिफायरचा वापर करू शकता. एकदा तुम्ही क्वांटिफायर वापरलं की तुमचं जे सेंटेन्स आहे ते स्टेटमेंट बनणार. हा, ट्रू बनतंय का फॉल्स बनतंय ह्याच्याशी घेणं नाही. लक्षात येते? कळतंय? हाँ, तो ये दो तरीके के क्वांटिफायर्स हैं और इन क्वांटिफायर्स का मतलब क्या है आप लोग समझ चुके होंगे. तो क्वेश्चंस आएंगे, उसका ट्रू और फॉल्स वैल्यू पूछेंगे तो आप लोग बताएंगे उसके अंदर और इसको तफसील से पढ़ेंगे. आता पुढचा मुद्दा येतो की जर तुम्हाला हे क्वांटिफायर दिलेले, आता ठीक आहे हे क्वांटिफायरच्या बद्दल झालं. आता निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट आपल्याला पाहिजे तर निगेशन ऑफ क्वांटिफाईड स्टेटमेंट पण बघावं लागणार. कळते? म्हणजे निगेशन ऑफ क्वांटिफाईड स्टेटमेंट कसं दिलं जातं इथं सांगून देतो, मग कंपाऊंड स्टेटमेंटचं आपण बघूया. एखादं क्वांटिफाईड स्टेटमेंट दिलेलं आहे त्याचं निगेशन तुम्हाला करायचं तर कसं करणार? त्या क्वांटिफाईड स्टेटमेंटमध्ये एक तर फॉर ऑल हे क्वांटिफायर वापरलं असेल किंवा देअर एक्झिस्ट हे वापरलेलं असेल. कळते? जर फॉर ऑल हे वापरलेलं असेल तर त्याचं निगेशन करताना काय करणार तुम्ही? फॉर ऑलच्या जागी देअर एक्झिस्ट करणार. कळते? आणि दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन बनवणार, इज नॉट मध्ये कन्वर्जन करणार. कसं? दोन्ही सोबतच बघूयात ना आपण. डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू. हे लिहायचं आहे तुम्हाला? लिहा. हे लिहा मग क्वेश्चन बघूया दोन्ही पण. झालं नाही हे? काय? मला एक सांगा तुम्ही. क्वेश्चन नंबर एक्सरसाइज 1.3 क्वेश्चन नंबर 1 ए दिलेला आहे सेट. ए मध्ये किती एलिमेंट आहेत रे? 3 5 7 9 11 12. डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. खाली दिलेल्या प्रत्येक स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला सांगायची. काय? नरोडे पहिला प्रश्न. याची ट्रूथ व्हॅल्यू सांग. There exists some x belongs to A such that x minus 8 is equals to 1. सांगा मला. ट्रू. आता पहिलं स्टेटमेंट काय ते म्हणते देअर एक्झिस्ट सम x बिलॉंगिंग टू A. ट्रू सर. काय A मध्ये कमीत कमी एक x असा आहे की जो ह्याला सॅटिस्फाय करतो. ट्रू. मग आहे का याच्यामध्ये x मध्ये 7 minus 8 minus 1 होतं? नाही. कळतंय का? तर तुम्ही याचं बोर्ड मध्ये जर विचारलं तर कसं लिहिणार? फॉर x इज इक्वल टू 9 वी हॅव x minus 8 is equal to 1. Therefore given statement is true. The given statement has truth value true. लक्षात आलं तुम्हाला क्वांटिफायर? कारण याचा अर्थ काय असतो? देअर एक्झिस्ट सम एक्स, कमीत कमी एक एक्स. देअर एक्झिस्ट ॲटलिस्ट 1 एक्स. लक्षात येते? नंबर 2 तुझ्यात रे दोस्त तुझ्यात नालायक आहे. त्याला खेटू राहिला तिथे बसून ह्याला खेटू राहिला गेली कामात. फॉर ऑल एक्स बिलॉंग टू ए म्हणतात. काय? ए मधले सगळे एक्स साठी. आता ए मधले सगळे एक्स साठी म्हणजे ए मध्ये दिलेलं ए मध्ये दिलेल्या सगळ्या नंबर साठी
For all x belonging to A, x square plus x is an even number. प्रत्येक x साठी म्हणताय सत्य आहे का हे? करून बघा. For x is equals to 3. For x is equals to 3. 3 चा स्क्वेअर 9. 9 plus 3 आता बेसिकली याला तुम्ही कसं बघणार रे? याला कसं बघणार तुम्ही? x स्क्वेअर प्लस x ला कसं लिहू शकतात? x प्लस 1 सर नाही आहे सर. आहे म्हणजे नाही. 12 चा स्क्वेअर प्लस 3 144 प्लस 3 काय 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 x ची एकच व्हॅल्यू घ्यावं लागेल ना सर. मग ते एकदा 9 घेतो एकदा 12 घेतो. अरे हो x स्क्वेअर प्लस x दिलेलं आहे ना, दोन्हीकडे एकच व्हॅल्यू घ्यावी लागेल. हे पहा कुठल्याही नंबरचा स्क्वेअर काय असतो रे? इवन नंबर असेल ना, ऑड असेल. 3 चा 9 होतो. हा, 3 ऑड आहे ना. 5 चा 25 होतो. इवन नंबरचा स्क्वेअर इवन येतो. आणि जाऊ दे, चेक करा सगळी आयडीज किती. सर सगळे शिक नाही तर मग हे नका थांबा, जाऊ देतच नको. आपल्या डोकं तर वापरायचं. आपल्याला हे चेक करायला सांगितलं नाही इवन आहे की नाही. मला तुम्ही सांगा, याच्यात तुझं एक कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे? x into x plus 1. म्हणजे तुम्ही x काही घ्या, त्याचा कॉन्झिक्युटिव्ह नंबर राहणार आहे, बरोबर आहे. त्याच्या पुढचा x plus 1 त्याचा कॉन्झिक्युटिव्ह राहणार आहे. मग कोणते दोन कॉन्झिक्युटिव्ह नंबरचा आहे मल्टिप्लिकेशन इवन येतं का हे बघा. 2 into 3 6, 3 into 4 12, 4 into 5 20, 5 into 6 30. इथं बघा x च्या जागी 3 ठेवा. for x is equals to 3. 3 into 4 12. for x is equals to 5 into 6. for x is equals to 3. 3 into 4. 3 into 4. 3 into 3 plus 1. x square plus x is 12. मग असं प्रत्येकासाठी काय येणार आहे? इव्हनच येतं. म्हणजे त्यांचं म्हणणं काय, सगळ्यांसाठी सगळे जरी घेतले तरी इव्हन येते, बरोबर आहे. एकासाठी जरी नसतं आलं, एकासाठी जर नसतं आलं तर काय म्हणलं असतं फॉर, कारण त्यांनी फॉर ऑल म्हटलेलं आहे ना. त्यांनी फॉर ऑल म्हटले म्हणलं तर सगळ्यांसाठी इव्हन यायलाच पाहिजे होती त्याची व्हॅल्यू, आणि ती येते. Yes sir. कळतंय? जी सर. नंबर 3 बेटा. There exists x belonging to A such that x square is less than 0. हे तर कधीच नाही होऊ शकत. एक तरी x आहे का त्याच्यामध्ये असा की ज्याचा स्क्वेअर निगेटिव्ह नाही, येतच नाही. त्याच्यामध्ये म्हणू शकता इन द गिवन सेट A there does not exist a single element whose square is less than 0 and therefore the truth value of given statement is false. चला पुढे सांगा. False. False. For all x belonging to A, False. x is an even number. x even number आहे for all x belonging. सर म्हणजे त्यांचं म्हणणं थोडक्यात बुवा त्या सेट मध्ये दिलेले सगळे नंबर इवन आहेत. आहे का शक्य? एक तरी तुम्ही सांगा मला जो इवन नाही. सांगा एक तरी. 9 आहे. सर 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 9 आहे, 11 आहे. 12. 12 म्हणजे त्यांनी तर फॉर ऑल म्हणले, आपल्याला एक शोधायचं होता. कितीतरी थंडी भरेल. कळतंय? हा, पाचवं. There exists x belonging to A. There exists x belong to A. X is an even number. There exists some x belonging to A. म्हणजे A सेट मध्ये कमीत कमी एक नंबर असा आहे का, एक x असा आहे का की जो इवन आहे? आहे ना, कमीत कमी एक आहे. जास्त असेल तर चांगलंच आहे. आहे म्हणजे हे ट्रू स्टेटमेंट आहे. सर एक पण हे पाचवं आहे माझ्या ह्याच्यात. हा हे चौथं आहे. आणि मग कसं काय हुकलं सगळं असं? सर तुम्ही दोनदा घेतली, चार खाली का चार आहे? अरे मग एक बरोबर आहे. ते किती होईल? सर तिथं 5 यायला पाहिजे ना. इथं खाली 4 आमच्या एक बुक मध्ये पाच सर, वेगळे आहे. सर हा क्वेश्चन नंबर 4 आहे. पोर्शनचा क्वेश्चन द्यायचे सर. सर x is an even number नाहीच सर आम्हाला. इकडे आहे सर आहे सर. चुकी कोण आहे? इकडे जाऊन त्याची असेल ती असेल. एक्स्ट्रा क्वेश्चन आहे सर. ए शांत बस रे बाबा. जाऊ ना सर. चला पुढे चला. चला पुढे चला रांगेत चला. x belongs to A such that
there exists x belongs to A such that 3x plus 8 is greater than 40. कमीत कमी एक x आहे का रे A मध्ये की जो याच्या टाकून 40 पेक्षा हां तर कधी मोठा नंबर पहिले टाकून पाहिजे कारण आपल्याला एकच चेक करायचा आहे 12 36 36 आणि 44 इट इज ग्रेटर so for x is equals to 12 3x plus 8 is greater than 40 आणि त्यामुळे हे काय होईल सत्य स्टेटमेंट होईल कमीत कमी एक पाहिजे होता नाही for all next sixth order for all x belonging to A 2x plus 9 काय रे greater than 40 ट्रू सगळ्या x साठी A मधल्या 2x plus 9 greater than 40 नाही का तो छोटी व्हॅल्यू टाकून पहा 3 3 2 6 9 6 15 ते greater than 40 बाकीच्यांसाठी असणार आहे म्हणजे for all x 2x plus 9 is greater than 40 that means this is a true statement मान्य ठीक है तो ये हो गया बेटा पहला क्वेश्चन कि जो क्वांटिफाइड स्टेटमेंट से उसका ट्रूथ वैल्यू कैसे निकालना है आप लोग समझ गए ठीक है हाँ मैं इसका पीडीएफ डाल अच्छा इसका पीडीएफ डाल दूंगा बेटा ग्रुप के ऊपर आप इसको कैसे लिखना है बोर्ड के अंदर उसके लिए आपको समझेगा बाकी तो वही रहेगा ना ठीक है हे आता मला सांगा क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिसतं अरे नाही क्वेश्चन नंबर 2 घेऊयात कारण 3 मधलं निगेशन जे लिहायचे आहेत ना त्याच्यामध्ये तुम्हाला क्वांटिफाइड स्टेटमेंट जे आहे क्वांटिफाइड स्टेटमेंटचं निगेशन कसं लिहायचं असतं ठीक आहे आलेले क्वांटिफाइड स्टेटमेंटचं निगेशन मी ते मी सांगतो चला आता आपण बघूयात दिलेल्या स्टेटमेंटचं ड्युअल लिहिणं एक ड्युअल ऑफ गिवन स्टेटमेंट्स हा ड्युअल ऑफ गिवन स्टेटमेंट हे सगळ्यात फालतू प्रश्न विचारतो बरं ते म्हणजे कोणी लिहू शकते याचा आन्सर कळतंय का आणि हा याच्यावर प्रश्न विचारतात 2 मार्क स्टेटमेंट तर दिलेल्या स्टेटमेंटचं ड्युअल लिहा म्हणून कोणतेही दोन स्टेटमेंट एकमेकांचे ड्युअल आहेत असं कधी म्हटलं जाऊ शकतं माहिती का कोणतेही दोन स्टेटमेंट एकमेकांचे ड्युअल आहेत असं कधी म्हटलं जाऊ शकतं तर एका स्टेटमेंटमध्ये अँडच्या जागी ऑर आणि ऑरच्या जागी अँड घेतल्यानंतर दुसरं ऑप्टेन होत असतं कळतंय का म्हणजे कसं आता बघा क्वेश्चन नंबर 2 एक्सरसाइज 1.3 क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय म्हणतात राईट द ड्युअल्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग खाली दिलेल्या प्रत्येक स्टेटमेंटचे ड्युअल लिहा तर नंबर 1 P और Q and R ह्या स्टेटमेंटचं ड्युअल काय कसं लिहिणार आहे तुम्ही याचा ड्युअल म्हणजे काय याचा ड्युअल म्हणजे काय याचा ड्युअल म्हणजे काय तर ऑरच्या जागी अँड आणि अँडच्या जागी ऑर मी काय सांगितलं ऑरच्या जागी अँड अँडच्या जागी ऑर या स्टेटमेंटचं ड्युअल कसं लिहिणार जिथं ऑर असेल तिथे अँड लिहायचं जिथे अँड असेल तिथे ऑर लिहायचं कनेक्टिव्ह कळते नंबर 2 P and Q and R याचा ड्युअल कसं लिहिणार रे P और Q और R ठीक आहे मग असं तर किती तुम्हाला क्वेश्चन विचारले तरी मी किती करते तुम्हाला निगेशन तशातच ठेवायचं फक्त अँड अँड ऑर साठी दुसऱ्यासाठी विचारणार नाही तुम्हाला ड्युअल कळते का फक्त अँड ऑर तुम्ही जेवढे क्वेश्चन दिले ते आणि निगेशन असेल तर ते जशात तसं ठेवायचे कळते क्वेश्चन नंबर 3 पहा P और Q अरे मातोळे आता याचा ड्युअल कसा असणार आहे रे P and Q और R and S जिथं जिथं अँड आहे तिथं तिथं ऑर केले जिथं जिथं ऑर आहे तिथं अँड केले चौथं बघा P and निगेशन P और निगेशनला काही नाही करायचं निगेशन जसे तसंच ठेवून द्यायचं कळतंय फिफ्थ निगेशन P और Q शांत व्हायचं निगेशन R and S
कसं करणार याच्यात निगेशन P and निगेशन पी और च्या जागी अँड क्यू अँड च्या जागी और निगेशन आर और एस सगळे शेवटचे नाही करू शकत हा सी चं मी सांगतो हे 8 मध्ये दिलेले सी और पी अँड क्यू और आर तर सी च्या जागी टी लिहायचं बेटा सी म्हणजे कॉन्ट्रडिक्शन असतं टी म्हणजे टॉटॉलॉजी ड्युअलचं ड्युअल मध्ये सी चं टी बनतं टी चं सी बनतं सी च्या जागी टी लिहा और च्या जागी अँड लिहा पी च्या जागी पी अँड च्या जागी और क्यू और च्या जागी अँड आर च्या जागी आर कळलं काय झालं समजलं कंटिन्युअसली काही नाही कंटिन्युअसली येतच नसतं सी इज फॉर कॉन्ट्रडिक्शन टी फॉर टॉटॉलॉजी सी ला टी टी ला सी खतम यस सर टेबल मध्ये अँड च्या जागी और च्या जागी अँड टी च्या जागी सी च्या जागी टी सी च्या जागी टी च्या जागी सी अँड च्या जागी और च्या जागी अँड च्या जागी और च्या जागी निगेशन की तरी रिलेशन टीच असतं नियम काउंट केलं काय काहीच ते जास्त शांत नसतो तू गेले भारी ती शाळेत नाही तू शांत होईस तू शांत होईस तू क्लास काय आला कर सुरू क्लास टीटी DD या पास्ता म्हणलं का नाही म्हणलो जर द्यायचं ना सोपं टॉपिक शिकून गेल मान करतो नाही तर बघून गेले तुझा शेजारी आहे का शिकवण आहे त्याला भारताची लक्षात आलं तुमच्या हे आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया जे तुम्हाला लिहून घ्यायचे हे काल मी तुम्हाला म्हटलं होतं लॉजिकल इक्विव्हॅलन्स बद्दल बोललो होतो हे मारायचं काय आधी करायची का अरे तू तरी नाही म्हण मित्र म्हणतो पहिले खुश होत 2 वेळेस बेंचवर उठून बसलो तिथे असं तर बेटा जोक सपाट आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन पाहायचं लक्षात येते एक काम कर हे श्रवण तू उठ आणि तू मागे जाऊन बैस जाऊ दे पटकन जाऊ दे तू नको जाऊ तू परत तिकडे जवळ तू शांत बस रे हे जा पटकन पटकन जा बाबा टाइमपास नको करू काही नाही माझ्याकडे आणि मी 2ला सोडित नाही तुम्हाला 2ला सोडत नाही तुमच्यातले उत्साह आहे तिकडे नको जाऊ त्याला काय त्याच्या मांडीत जाऊन बस बस तिथं एक नालायक बसलेलं कशाला गेलं तिकडे आता भेटायचं आता टाकलं तिकडे गेला बरं जाऊ दे याला बसायला जागा लागतो आता मला सांगा आपल्याला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्याच्यावर प्रश्न विचारला निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट कुठलंही कंपाऊंड स्टेटमेंट तुम्हाला दिलेलं आहे त्या कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन कसं बनवणार एका सिंगल स्टेटमेंटचं निगेशन बनवणं सोपं आहे की ऑक्झिलरी व्हर्बला नॉट लावलं जर नॉट दिलेला असेल तर नॉट काढून टाकलं किंवा एकच स्टेटमेंट दिलं त्याचं निगेशन बनवायचं इट इज नॉट ट्रू दॅट लिहिलं किंवा इट इज फॉल्स दॅट लिहिलं झालं निगेशन पण जर एकापेक्षा जास्त स्टेटमेंट आलं तर मग त्याचं निगेशन कसं करायचं किंवा स्टेटमेंट पॅटर्नचं निगेशन कसं करायचं स्टेटमेंट पॅटर्नचं निगेशन कसं करणार तर त्याच्यासाठी कंपाऊंड स्टेटमेंटचे रूल समजून घ्या निगेशनचे आणि त्यानुसार स्टेटमेंट पॅटर्नचं निगेशन तर लक्षात घ्या तुम्ही डी मॉर्गन्स लॉ नावाचा लॉ ऐकला असेल कधीतरी कधी ऐकलाय का नाही ऐकलेला ठीक आहे लक्षात घ्या कंपाऊंड स्टेटमेंट कंजंक्शन बघितलं होतं आपण तर कंजंक्शनचं निगेशन कसं असतं कंजंक्शन म्हणजे काय दोन स्टेटमेंटला अँड नावाच्या कनेक्टिव्हनं जोडलेले बरोबर आहे म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंट कंजंक्शन जो आहे कंजंक्शनचा सिम्बॉलिक फॉर्म असा असतो मग याचं निगेशन घ्यायचं म्हणल्यानंतर आपण याच्या बाहेर निगेशनचं साईन दिलं का निगेशन ऑफ पी अँड क्यू
तर दिस इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू कुठल्याही कंजंक्शनचं निगेशन काय येतं तर प्रत्येक वाक्याचं निगेशन करणे आणि अँडच्या जागी ऑर लिहिणे. कळते? कंजंक्शनचं निगेशन कसं होतंय? निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू. लक्षात आलं? तसं समजायचं समज तुला, पण आपण काय करतोय पी अँड क्यू मध्ये दोन स्टेटमेंटचं कंजंक्शन आहे, त्याचं निगेशन कसं घेतलंय? दोघांचं निगेशन आणि अँडच्या जागी ऑर. आणि हे मी मध्ये जे चिन्ह दिले ते लॉजिकली इक्विव्हॅलेंट दिले, म्हणजे तुम्ही या दोघांसाठी ट्रूथ टेबल काढून बघू शकता की इक्वल येते की नाही. म्हणजे पहिले तुम्ही पी क्यू घेणार, मग निगेशन पी निगेशन क्यूचं कॉलम बनवणार, मग पी अँड क्यू घेणार, त्याचं निगेशन लिहिणार आणि निगेशन पी आणि निगेशन क्यूचं ऑर फाइंड आउट करणार. तर सेम आलं ते हे सत्य, पण सेम येतेच. कळते? आणि डिसजंक्शनचं निगेशन कसं असणार आहे? हे कंजंक्शनचं डिसजंक्शन आहे. डिसजंक्शनचं निगेशन कसं असणार आहे? निगेशन ऑफ पी ऑर क्यू. डिसजंक्शन म्हणजे पी ऑर क्यू असणार आहे, ऑर न जोडलेले दोन स्टेटमेंट. मग निगेशन ऑफ पी ऑर क्यू कसं असणार आहे? निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. क्यू ऑरच्या जागी अँड येणार आणि दोन्ही स्टेटमेंटचं निगेशन. कळते? मग ह्याच दोन लॉला डी मॉर्गन्स लॉ म्हटलेले आहे. निगेशन ऑफ कंजंक्शन आणि डिसजंक्शन ज्या पद्धतीने केले जातात त्याला काय म्हटलेले? डी मॉर्गन्स लॉ. काय म्हटलेले? डी मॉर्गन्स लॉ. काही नका म्हणू, डी मॉर्गन्स लॉ. लक्षात येते का? लक्षात आलं कंजंक्शनचं डिसजंक्शनचं निगेशन कसं करायचं? बरं, आता प्रश्न विचारताना कसं विचारतात? तुम्हाला कंपाऊंड स्टेटमेंट जे की अँड न जोडलेले किंवा ऑर न जोडले ते व्हर्बल फॉर्म मध्ये दिलेलं असतं. कळते? तुम्ही पहिले त्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार आणि मग त्याचं निगेशन लिहिणार आणि परत तुम्ही त्याला व्हर्बल फॉर्म मध्ये लिहिणार. कळते? आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. जर समजा असं वाक्य असेल की रमेश अँड सुरेश प्लीज क्रिकेट. समजा असे गोष्ट. ठीक आहे? तर हे कंपाऊंड स्टेटमेंट आहे का? तर नाहीये. तर कारण आहे की दोन स्टेटमेंटला अँड नाही जोडलं, दोन नाउनला अँड जोडलेले. लक्षात आलं का? हो सर. ह्याच्यामध्ये तुम्ही लक्ष ठेवायचं. एक तुम्हाला बिझनेस मध्ये दिलेला असणार, कळतंय का? हो सर. बऱ्याच वेळेस ह्याचं निगेशन करायला लावतात किंवा याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायला लावतात. तर याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये काय लिहिणार तुम्ही? लेट पी डिनोट्स दिस. खतम. एकच स्टेटमेंट आहे. बरेच जण दोन स्टेटमेंट समजून याला पी क्यू करतात, निगेशन लिहितात. कळतंय का? एकच स्टेटमेंट आहे ना. रमेश and Suresh does not play cricket. It is not true that. It is not true that Ramesh and Suresh plays cricket. It is false that Ramesh and Suresh plays classes. कहते हैं कंजंक्शन आणि डिस्जंक्शनचं निगेशन कळालं. आता लॉजिकल इक्विव्हॅलन्स पाहिला होता बेटा. इम्प्लिकेशनचं निगेशन. इम्प्लिकेशन जे आपलं कंपाऊंड स्टेटमेंट आहे, इम्प्लिकेशन जे आपलं कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन पाहण्याच्या पहिले तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतोय की पी इम्प्लाइज क्यू याचं लॉजिकल इक्विव्हॅलंट स्टेटमेंट काय असतं? तर निगेशन पी ऑर क्यू. पी इम्प्लाइज क्यूचं लॉजिकल इक्विव्हॅलंट स्टेटमेंट काय असतं? निगेशन पी ऑर क्यू. हे लक्षात ठेवा बरं का. तू जायचं तुला घरी शांत बस. पी इम्प्लाइज क्यू जे असतं याचं लॉजिकल इक्विव्हॅलंट स्टेटमेंट काय असतं रे? निगेशन पी ऑर क्यू. कळतंय की मी काय लिहिलंय ते राहील लक्षात. म्हणजे एक स्टेटमेंट इम्प्लाइज दुसरं स्टेटमेंट असेल तर पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन ऑर क्यू हे दोन्ही लॉजिकल इक्विव्हॅलंट आहेत. तुम्ही ट्रूथ टेबल न करू शकता ते. असे 5 कॉलम काढून तुम्ही पाहू शकता. Yes sir. या एंट्रीज आणि ह्या एंट्रीज सेम राहतील. याच्यावर तुम्ही काय म्हणू शकता?
P implies Q is logically equivalent to negation of P or Q. मग आता जर मला P implies Q चं निगेशन लिहायचंय तर मी कसं लिहिणार आहे? मी तुम्हाला हाकलेलं बरं का दोघांना आलं. तुम्ही काय केलंच नाही. तू काय हसताय ना काही नाही केलं काय म्हणतंय? Negation of P implies Q. P implies Q चं निगेशन लिहायचंय. This is logically equivalent. This is logically equivalent. Negation कशात कसं? P implies अरे मग एवढंच करायचं होतं त्याला लस दसकायला गेले मला घाबरते तर असं दाखवले असं लपून चॉकलेट दिलं अरे काय राहिले कमी झालं माझ्यासमोर खाली फेकताय सर. ते जाऊ दे हे असं टाकलं ते आहे. ते जाऊ दे नाही. निगेशन ऑफ P implies Q निगेशन P implies Q ला काय लिहिणार आहे तुम्ही P implies Q कोणाच्या बरोबरीचा आहे निगेशन P और Q आता आहे और वाल्या स्टेटमेंटचं निगेशन तर आपण बघितले ते कसं लिहिलं जातं निगेशन ऑफ फर्स्ट स्टेटमेंट और च्या जागी अँड आणि निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट मग निगेशन ऑफ निगेशन काय असतं रे स्टेटमेंट इटसेल्फ निगेशन ऑफ निगेशन काय असतं स्टेटमेंट इटसेल्फ म्हणजे P अँड निगेशन ऑफ Q म्हणजे देअरफॉर निगेशन ऑफ P implies Q जर कोणाशी इक्विव्हॅलेंट असेल म्हणजे इम्प्लिकेशनचं निगेशन काय असतं पहिलं स्टेटमेंट जशाला तसं अँड निगेशन ऑफ Q बऱ्याच मुलांना या दोघांमध्ये कन्फ्युजन होतं हे लक्षात घ्या मी दोन लॉजिकली इक्विव्हॅलेंट स्टेटमेंटची गोष्ट करतोय इथं दोन लॉजिकली इक्विव्हॅलेंट स्टेटमेंटची गोष्ट करतोय आणि इथं मी इम्प्लिकेशनचं निगेशन लिहिलेलं आहे इथं मी इम्प्लिकेशनचं लॉजिकली इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट कोणतं आहे ते लिहिले P implies Q कोणाच्या बरोबरीचं आहे निगेशन ऑफ P और Q च्या पण P implies Q चं निगेशन काय P अँड निगेशन Q कळतंय का P implies Q चं निगेशन आहे हे बेटा कळतंय हो म्हणावर सगळे हो सर. मग आता डबल इम्प्लिकेशनचं निगेशन कसं करणार डबल इम्प्लिकेशन हे लॉजिकली इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट आहे दोन की P implies Q चं आणखी दुसरं रूप काय ते निगेशन ऑफ P निगेशन P और Q दोघांच्या एंट्रीज इन द लास्ट कॉलम विल बी सेम कळतंय का कळतंय मग जसं हे लॉजिकली इक्विव्हॅलेंट आहे तसंच P if and only if Q is logically equivalent to P implies Q and Q implies P हे पण लक्षात ठेवा P दोन एरर आहेत P if and only if Q म्हणजे काय P implies Q and Q implies P असं कळतंय मग हे दोन लॉजिकली इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट आहेत हे जसं लॉजिकली इक्विव्हॅलेंट आहे ह्याच्याशी तसं हे लॉजिकली इक्विव्हॅलेंट आहे ह्याच्याशी मग जर मला ह्याचं निगेशन पाहिजे असेल तर मी कसं लिहू रे निगेशन negation of P if and only if Q is logically equivalent to ह्याचं negation negation of P implies Q and Q implies P but this is logically equivalent to आता हे एक स्टेटमेंट आणि हे एक स्टेटमेंट दोन अँड न जोडलेले त्यांचं निगेशन कसं घेतलं जातं त्यानुसार कंजंक्शनच्या निगेशननुसार म्हणजे पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन और दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन आता परत हे इम्प्लिकेशनचं निगेशन आहे जे काय लिहिलं जातं पहिलं स्टेटमेंट असेल तसं दुसऱ्याचं अँड आणि निगेशन ऑफ और पहिलं स्टेटमेंट असेल तसं अँड दुसऱ्याचं निगेशन आलं लक्षात P if and only if Q चं निगेशन कसं असतं रे काय असतं दिस इज लॉजिकली इक्वल टू P अँड निगेशन Q और Q अँड निगेशन P मान्य आहे आलं लक्षात सगळ्यांना ठीक आहे हां तर चार स्टेटमेंट होते आपल्याकडे कंपाऊंड स्टेटमेंट कंजंक्शन डिसजंक्शन इम्प्लिकेशन डबल इम्प्लिकेशन सगळ्यांचं निगेशन कसं लिहायचं लक्षात आलं आणि क्वांटिफाईड स्टेटमेंटचं निगेशन कसं लिहायचं तर जर जे क्वांटिफाईड स्टेटमेंट दिलेले ते जर त्याच्यामध्ये ऑल हे क्वांटिफाईड स्टेटमेंट वापरलं असेल
त्याच्या जागी देअर एक्झिस्ट वापरायचं. देअर एक्झिस्ट वापरायचं आणि दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन घ्यायचं. दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन घ्यायचं. कसं लिहायचं ते आल्यावर सांगतो मी तुम्हाला एक्झाम्पल मध्ये. ठीक आहे. बरं. निगेशनचं निगेशन काय आहे ना, स्टेटमेंट. एकच स्टेटमेंट दिलं असेल त्याचं निगेशनचं निगेशन काय. तर लक्षात घ्या बघा, तुम्हाला फक्त रूल मध्ये काय लक्षात ठेवायचं की जर तुम्हाला कंजंक्शन दिले तर कंजंक्शनचं निगेशन काय येत असतं रे, अँडच्या जागी ऑर येत असतं. दोन्ही स्टेटमेंटचं निगेटिव्ह स्टेटमेंट तुम्हाला लिहायचं. पी अँड क्यूचं निगेशन काय करणार, दोन्ही स्टेटमेंटचं निगेशन आणि ऑरला जोडणार. डिसजंक्शनचं निगेशन काय करणार, दोन्ही स्टेटमेंटचं निगेशन आणि ऑरला अँड. इम्प्लिकेशनसाठी हे लॉजिकल इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट आहे, हे त्याचं निगेशन नाही आहे, कळलं घ्या. पी इम्प्लाइज क्यू जो लॉजिकल इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट आहे, निगेशन पी ऑर क्यू हे लॉजिकल इक्विव्हॅलेंस आहे. पण पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन काय आहे, पी अँड निगेशन क्यू. तर ते आणि पी इफ अँड ओनली इफचं निगेशन काय असणार आहे, पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी. कळतंय, आलं लक्षात. हे बेसिक रूल आहे, तुम्हाला मोठ्या मोठ्या स्टेटमेंट पॅटर्नचे निगेशन लिहावं लागणार आहे. कळतंय, लक्षात आलं. चला हे लिहून घ्या, मग आपण मेन क्वेश्चन सोडू शकतो निगेशन मध्ये. आणि निगेशन मध्ये अत्यंत महत्त्वाचे प्रश्न बरं का.